नमस्कार. आर-पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवणार आहे. यासाठी इथे शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत. कट करून घ्यायच्या आणि वरचं थोडं निघल एवढं साल काढून घ्यायचे. आता इथं शेंगा कट करून झालेल्या आहेत. आता पाण्यामध्ये टाकून घ्यायच्या. तर शेंगा मी बाजारातून आणल्याबरोबर धुवून ठेवत असते. त्यामुळं धुवायची काही गरज नाही. आता मी पाण्यात टाकून शिजवून घेणार आहे. आता इथे एक मिरची घेतलेला आहे, एक कांदा घेतलेला आहे, असं ठेचून घ्यायचा आहे आणि भाजण्यासाठी मी इथं गॅसवर ठेवणार आहे. असं 2 भाग करून घ्यायचे आहेत. आता ह्याच्यावर जाळी ठेवून ही कांदा एकदम काळपट असा भाजून घ्यायचा आहे. त्यामुळे भाजीला एकदम छान असा रंग येतो. आता इथं छान असा कांदा भाजून झालेला आहे. मिरची भाजलेली आहे, बाजूला काढली आणि आता कांदा पण भाजत आलेला आहे. आता याच्या कांद्याच्या बारीक फोडी करून घ्यायच्यात. आता इथं गॅसवर मी लोखंडी तवा ठेवलेला आहे. आता या तव्यावर थोडंसं तेल टाकायचं आहे आणि खोबरं आणि कांदा डबल भाजून घ्यायचा आहे. सुरुवातीला खोबरं भाजून घ्यायचे. आता इथं खोबरं भाजत आलेलं आहे, बाजूला सारून ठेवायचे. आता ह्याच्यामध्ये जी कांदा थोडा बारीक केलेला आहे ती पण भाजून घ्यायचा आहे. अर्धा चमचा खसखस टाकलेली आहे याच्यामध्ये. ते 2 तुकडे अद्रक आणि लसूण पाकळ्या टाकायच्या 4-5. आता ही सर्व भाजून घ्यायचे आणि मिरची पण भाजून घ्यायची. आता हे सर्व छान असं भाजून घेतलेलं आहे, बघू शकता. आता ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची थोडीशी. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये लगेच काढून घ्यायचे आणि बारीक पेस्ट बनवून घ्यायची याची. आता ही थंड होतंय तोपर्यंत इकडं मी शेंगा उकडून घेणार आहे. आता ह्याच्यामध्ये शेंगा टाकून घेतल्यात, चवीनुसार मीठ टाकायचे. तर 5 ते 10 मिनिटं याला शेंगाला शिजवून घ्यायचे. तोपर्यंत इकडं ह्याची पेस्ट बनवायची. तर थोडंसं पाणी टाकून एकदम बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची याची. आता अर्धा चमचा जिरे टाकले त्याच्यामध्ये. आता बघू शकता एकदम बारीक अशी पेस्ट तयार झालेली आहे. आता इथे शेंगा पण शिजलेल्या आहेत, एका भांड्यामध्ये काढून घ्यायच्यात. आता याच भांड्यामध्ये लगेच फोडणी टाकायची शेंगासाठी. इथे मी येळसर टाकलेला आहे 1 चमच्यावर. वर्षभरासाठी मी बाजरीचं मिक्स धान्याचं बनवून ठेवलं होतं ती. आता तेल आवडीनुसार टाकायचं ह्याच्यामध्ये. आता हे जे वाटलेलं कांदा, खोबरं, अद्रक लसूणचं पेस्ट आहे ते ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि तेलामध्ये छान असं तळून घ्यायचे. आता हे तेल सुटेपर्यंत तळून घ्यायचे. आता ह्याच्यामध्ये साहित्य टाकून घ्यायचे. गरम मसाला, घरगुती काळं तिखट टाकायचे. धने जिरे पावडर पावडर टाकायचे 1-1 चमचा. आता चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचे, कारण शेंगा शिजताना टाकलेलं होतं. त्यासाठी थोडंच टाकायचे. आता छान असा ही मसाला पण तळलेला आहे. आता ह्याच्यामध्ये शिजलेल्या शेंगा टाकून घ्यायच्या. आता याला एक उकळी येऊ द्यायची आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची, बारीक कट केलेली. आता बघू शकता एकदम छान असं इथे शेंगा तयार झालेल्या आहेत या पद्धतीने. तर बघू शकता.
माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.